आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षांचा टप्पा पार झालाय। असं असलं तरी सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या धुळे जिल्ह्यातील काही चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नशिबी आजही पक्की शाळा आलेली नाहीये। अनेर अभयारण्यातील 8 जिल्हा परिषद शाळा चक्क कुडाच्या झोपडीत आहेत। देशाचं भवितव्य घडवणाऱ्या या चिमुकल्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी आजही पक्क्या वर्गखोलीची प्रतीक्षा करावी लागते। शिरपूर तालुक्यातील पिरपाणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या 47 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे। इयत्ता पहिली ते चौथीचे 4ही वर्ग हे एकाच झोपडीत भरवले जातात। विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली। मात्र एका छोट्याशा झोपडीत 4ही वर्गांमधील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शिक्षण घ्यावं लागतंय। तर वीज उपलब्ध नसल्याने शाळेचा कारभार सोलर पॅनलच्या माध्यमातून चालवावा लागतो। मात्र पावसाळ्यात सोलर पॅनल पुरेशी वीज निर्माण करू शकत नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अंधारातच दिवस काढण्याची वेळ येते। धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील चिलारे ग्रामपंचायत येणाऱ्या खोटमरी या जिल्हा परिषद शाळेजवळ आपण बघितलं तर भीषण वास्तव येथील देखील आहे। त्याचं कारण असं की येथे देखील जिल्हा परिषद शाळा जी आहे ती झोपडीत भरली जाते आणि या झोपडीतच विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं। गेल्या वर्षी ही झोपडी पडली होती आणि यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही इमारतीचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आता विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल सर, झोपडीत विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं, आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला शिकवत आहे, काय सांगाल? आमची झोपडीची शाळा आहे ती अगोदर पडली होती। आम्ही आता फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये वर्ग भरवतोय। मग आम्हाला पक्की इमारत शासनाकडून मिळायला पाहिजे। काय 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 त्रास होतो तुम्हाला? आम्हाला भरपूर त्रास, पाण्याची व्यवस्था नाही तिथं आणि मुलांना येण्या जाण्यासाठी थोडं अडचण येते। रस्ता नाही तिथं, खड्डा पडलेला आहे। तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कार्यालय आहे का ते? हो का, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं येते। आणि किती वर्षापासून तिथं तुम्ही आता? 1 वर्षापासून। 1 वर्षामध्ये शिकवत आहे? पहिले या झोपडीतच तुम्ही हो, या पहिले या झोपडीतच आम्ही शिकवत होतो। किती वर्षापासून झोपडीत शाळा आहे तरी कमी अंदाजे म्हणजे 2020 कमीत कमी 8 पासून येते झोपडी। अमोल राजपूत, पुढे न्यूज, धुळे।